बातमी समोर येते पुण्यामधून। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे, त्यामुळे आता पाणी जपून वापरा असं आवाहन आता पालिकेकडून करण्यात येत आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा असं आवाहन आता करण्यात येत आहे। पुणे शहरातला पाणी पुरवठा आज दिवसभर बंद राहणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्यासंदर्भात आवाहन करण्यात येते पालिकेकडून। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर देखभाल दुरुस्तीचं कारण महानगरपालिकेने दिलेलं आहे आणि आज पूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहील असं याआधीच महापालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी हे जपून वापरावं, कारण की उन्हाळा चालू आहे आणि पावसाची जी क्षमता आहे ती अजूनही नाहीये, चिन्ह पावसाचे दिसत नाहीयेत आणि त्यामुळे जुलैपर्यंत पाणी पुरवठा आहे तो खरं तर असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आता दर गुरुवारी महानगरपालिकेकडून देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा पाणी पुरवठा आहे तो बंद ठेवण्यात येईल। पण आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं। उद्या सुद्धा कदाचित दुपारनंतर पाण्याचा पुरवठा आहे तो सुरळीत होईल असं सुद्धा महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुणे शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा असं आवाहन आता करण्यात येत आहे। धरणातील पाणीसाठा हा आता कमी होतोय, त्यामुळे आता पालिकेकडून आता याचं नियोजन केलं जाते। काही भागांमध्ये पाणी कपात सुद्धा करण्याची शक्यता आहे। तर आज मात्र देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।